मराठी माणसांना एकत्र येण्यासाठी संकटाची वाट बघू नये, एकजूट कायम राहावी, उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केलंय। मोर्चा विजयी मेळाव्याला राजकीय लेबल नको, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मराठी माणसाच्या एकजुटी संदर्भात सध्या बरीच चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात ही दोन वक्तव्य। माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची। एक संकट जे येऊ घातलं होतं, उंबरठ्यावरती होतं, आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं। म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल। 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही। मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे, कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे। सध्या हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना सरकारनं GR मागे घेतला, मात्र या निमित्तानं आता ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि विजयी जल्लोष एक प्रकारे साजरा होणार आहे। मात्र त्याचवेळी कुठल्याही पक्षाची लेबल लावू नये, मराठी एकजूट कायम राहावे याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे।